मग कॉमन कोल्ड येतो म्हणजे काय होतं, ऍक्च्युअली तो कॉमन कोल्ड आर नॉट इन्फेक्शन. तो फक्त ऋतू चेंज होतो किंवा क्लायमेटिक चेंजेस झाला की तो परिणाम आपल्या शरीरावर बॉडी ॲडॅप्ट करीपर्यंत प्रॉब्लेम्स येतो आणि बॉडी त्याला लढाई करून बाहेर येते, तेव्हा सर्व नॉर्मल होतं. सर्दीपासून गरमीत जातो किंवा गरमीपासून सर्दीत जातो किंवा पावसात जातो किंवा पाऊस संपल्यानंतर सर्दीचा टाइम येतो किंवा आता ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना या दिवसात सुट्टी का देतात माहिती आहे का तुम्हाला? सुट्टी देण्याचं दिवाळीसाठी सुट्टी देत नाही. ह्या टाइमला पिकावरची गरमी, सर्वात हायेस्ट टेम्परेचर अँड हॉट क्लायमेट इज इन ऑक्टोबर नोव्हेंबर. म्हणजे दिवाळीचा जो मोसम असतो त्यावेळेस पिकावरची गरमी म्हणजे पीक आलेलं असतं त्यावेळी जी गरमी तयार होते त्याच्यामुळे हीट वाढलेली असते. त्या हीटमुळे प्रॉब्लेम्स येतात आणि तो हीटमध्ये जर मुलं स्कूलमध्ये गेली तर त्यांना चक्कर येण्याचे चान्सेस असतात वगैरे. म्हणून पूर्वीच्या काळी त्या टाइमला सुट्टी देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यासाठी सुट्टी देतात. लोकांना आता माहित नाही कशासाठी सुट्टी देत होती, दिवाळीसाठी देत नाही. तो पर्टिक्युलर मोसम मध्ये मुलं जर गेली तर त्यांना चक्कर वगैरे येणार, त्यांना हेल्थ प्रॉब्लेम सुरू होणार, यासाठी सुट्टी देत होते. आता त्याला दिवाळीची सुट्टी म्हणून मग दिवाळीसाठी सुट्टी दिली असं म्हणून लोकांना वाटतं, तसं नसतंय. पण त्या हीट जेव्हा असते त्यावेळी काळजी घ्यायला पाहिजे. तेव्हा चांगल्या तऱ्हेनं पाणी जास्तीत जास्त पिणं किंवा नारळाचं पाणी पिणं ज्याच्यात कुलिंग होतं. किंवा आणखी एक साधा उपाय म्हणजे जिरे आणि कोथिंबीर पावडर करायचा, एक मुठभर पावडर करून एक मोठ्या भांड्यात घालायचं. चहा कशी करतात तसं त्या भांड्यात पाणी चांगलं शिजवायचं, जिरे कोथिंबीरचं पाणी, मग थंड करायचं आणि नंतर ते तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा बाहेर ठेवू शकता. सकाळ ते संध्याकाळी पीत राहा. जेव्हा नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा जिरे कोथिंबीरचं पाणी प्या, पूर्ण हीट काढून टाकेल बॉडीतली. आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला लगेच कुलिंग होणार, मग खोकला पण जाणार, सर्दी पण जाणार आहे. हे इन्फॉर्मेशन फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका, सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आमच्या या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा.